शहर काँग्रेसच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. काँग्रेस भवन येथे ध्वजारोहण सोहळा. धुळे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव युवराज कर्णकाळ यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार डॉ. शोभा बच्छाव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी संघटनेचे सेक्रेटरी पितांबर महाले, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष भाई नगराळे, डॉ. दिनेश बच्छाव, माजी नगरसेवक मुझफ्फर हुसेन, शब्बीर पिंजारी, श्याम भामरे, भिवसन अहिरे, हरिभाऊ चौधरी, विलासराव पाटील, दीपक पाटील, दीपक गवळे, रवींद्र पाटील, रजिया सुलताना, वानुबाई शिरसाठ, अनिता शिंदे, सलमान निरझा, भगवान कालेवार, मच्छिंद्र येरडावकर, बापू चौधरी, नीलेश काटे, साजिद अन्सारी, कैलास पाटील, आयुब खाटीक, आवेश पठाण आणि इतर मान्यवर उपस्थित होते. शहर काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष राजेंद्र खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. या सोहळ्यादरम्यान देशभक्तीचे वातावरण तयार झाले होते. ज्यांनी बलिदान या देशासाठी दिलं त्यांना मी नमन करतो. 1950 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिली होती त्या 1950 मध्ये ती लागू झाली. या दिवशी आणि देशाचा विकास आणि कायदे त्या दिवशी लागू झाले. प्रजासत्ताक दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या लोकप्रिय खासदार धुळे मतदारसंघाच्या खासदार आदरणीय शोभाताई बच्छाव, या ठिकाणी आलेले सर्व काँग्रेस पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते, सेवादल पदाधिकारी, युवक काँग्रेस, NSUI, महिला काँग्रेस व सर्व तमाम काँग्रेस जनांना मी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत. कमिटीमध्ये 26 जानेवारी 1950 या देशाला खऱ्या अर्थाने भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर घटना समितीने देशाला करण्यात आली. तेव्हापासून देश प्रजासत्ताकाला खऱ्या अर्थाने लोकशाही भारत देशाची सुरू झाली. आज 76वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत असताना खऱ्या अर्थाने या प्रजासत्ताक दिनाची जी थीम आहे ही स्वर्णीय भारत विरासत और विकास. भारताची संस्कृती त्याचप्रमाणे भारताचा विकास हा खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी लोकशाही विकास केला पाहिजे. मौलाना आझाद अशा अनेक स्वातंत्र्य सेनानी योगदान दिलेलं आहे. त्यांचं स्मरण करण्याचा आमचा हा दिवस आहे. मी आपल्या सर्वांना त्या 11व्या प्रजासत्ताक दिनाच्या 8 लाख हार्दिक शुभेच्छा देतो. जय